नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इग्नाइट अकॅडमीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित जाधव तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझा प्रवास टी-ई-टीचा तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामध्ये मी सेल्फ स्टडी करून कशी टी-ई-टीची एक्झाम क्रॅक केली होती, हे तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी माझ्या इंट्रोडक्शनमध्ये अजून एक गोष्ट ॲड करतो, की 2024ची टी-ई-टी आणि सी-टी-टी या दोन्ही परीक्षा मी क्वालिफाय असून टेटमध्ये माझा 171 एवढा स्कोर आहे. त्याचप्रमाणे मी शिक्षक भरतीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शकाची भूमिकाही बजावत असतो. चला, आजच्या व्हिडिओमध्ये माझा प्रवास जो होता तो नेमका कसा झाला हे तुम्हाला सांगणार आहे. चला, अभ्यासाची सुरुवात आणि पूर्वतयारी मी कशी केली होती. सर्वात पहिले आणि सर्वात इम्पोर्टंट गोष्ट ती म्हणजे की आपली जे सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे त्याला डिकोड करणे. बालमानसशास्त्राचा अभ्यास डिकोड करणे, गणिताचा अभ्यास डिकोड करणे किंवा प्रत्येक सब्जेक्टचा अभ्यासक्रम डिकोड करणे हा सगळ्यात पहिली स्टेप असते. हे फार इम्पोर्टंट असतं. ज्याच्यामध्ये मी अभ्यासक्रम समजून घेतला. प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम हा नोटबुकमध्ये लिहिला. प्रत्येक विषयाची वेगवेगळी नोटबुक केली होती आणि त्याच्यामध्ये फ्रंट पेजला अभ्यासक्रम लिहिला होता. त्यानंतर सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी बनवणं ही दुसरी स्टेप असते. म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचा अभ्यास कसा करायचा आहे, हे आपल्याला पहिले ठरवणं फार गरजेचं असतं. एक स्ट्रॅटेजी सेशन बघा कोणत्याही फॅकल्टीचं किंवा YouTubeवरती फक्त तुम्ही जा आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचा अभ्यास कसा करावा याचे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघून तुम्हाला फार आयडिया येऊन जाईल की नेमका अभ्यासाची सुरुवात कुठून केली पाहिजे. अभ्यासाला नेमके सिलेबसमध्ये इम्पोर्टंट पॉइंट कोणते आहे, कोणत्या गोष्टीला आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे, हे त्या व्हिडिओमधनं कळत असतं आणि ते व्हिडिओ बघणंच इम्पोर्टंट नाहीये, तर आपल्या सिलेबस नंतर कोणकोणत्या गोष्टीला आपल्याला जास्त महत्त्व द्यायचं आहे, हेही इम्पोर्टंट आहे. त्यामुळे दुसरी स्टेप आपली काय येते, पहिली स्टेप येते अभ्यासक्रम समजून घेणे आणि डिकोड करणे. अभ्यासक्रम वहीमध्ये लिहिणे आणि दुसरी स्टेपमध्ये सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी बनवणे. आता ही स्ट्रॅटेजी कोणत्या फॅकल्टीने दिलेली वेगळी असेल आणि आपण स्वतः त्याच्यामध्ये काहीतरी ॲडिशनल चेंजेस करणं हेही फार गरजेचं असतं. ज्याच्यामधनं आपण स्वतः काहीतरी तर्क-वितर्क लावून त्या गोष्टीमध्ये डीपमध्ये जात असतो. चला, त्यामध्ये बालमानसशास्त्राच्या वहीमध्ये पहिले काय असेल, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचा सिलेबस. दुसरी गोष्ट असेल त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी. एक फॅकल्टीची स्ट्रॅटेजी वेगळी असेल, फॅकल्टी म्हणजे आपले जे शिक्षक असेल त्यांची, आणि दुसरी त्याच्यामध्ये आपण काही मॉडिफाय केलेल्या गोष्टी वेगळ्या. आता भाषा विषयामध्ये मराठी व हिंदी मी निवडलं होतं. आता मराठी आणि हिंदी निवडण्याचा रिझन काय होतं, कारण की मी याच्या आधी इंग्रजीचा अभ्यास केलेला नव्हता. त्यामुळे मी हिंदी विषय निवडला होता आणि हिंदी विषय मला फार उशिरा कळालं की मराठी आणि हिंदी विषयाचा मी सायमल्टेनियसली अभ्यास करू शकत होतो. परंतु आता तुम्हाला हे ऑलरेडी माहीत आहे. आता त्याच्यासाठी जर तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सेशन पाहिजे असेल, तर मी मराठी व हिंदी विषयाचा सोबत अभ्यास कसा करावा याबद्दल ऑलरेडी एक व्हिडिओ घेतलेला आहे. ज्याच्यामध्ये मी तुम्हाला वर्ड्स सांगितलेले आहेत, ज्याचा अभ्यास करून तुम्ही नक्की दोन्ही विषयाचा सायमल्टेनियसली अभ्यास करू शकाल. त्यामुळे तो एकदा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. तो व्हिडिओ एकदा बघून घ्या आणि त्याच्यानंतर मराठी आणि हिंदी विषयाचा अभ्यास सुरू करा. गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास यापैकी जेही तुमचे सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टचा सेपरेट स्ट्रॅटेजी सेशन बनवा, सेपरेट स्ट्रॅटेजी बनवा आणि त्याप्रमाणे तुम्हाला चालायचं आहे. चला, आता याच्या व्यतिरिक्त पुढची स्टेप काय येते? पुढची स्टेप म्हणजे सराव करणे, विश्लेषण करणे. हो, आता आपल्याला माहीत झालं सिलेबस काय आहे, आपल्याला माहीत झालं आपल्याला स्ट्रॅटेजी काय वापरायची. परंतु तिसरी गोष्ट आहे ती परीक्षेला प्रश्न कोणत्या स्वरूपाचे येतात. आता हे प्रश्न आपल्याला कुठून कळू शकतात, तर पी-वाय-क्यू मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे त्यांचा अभ्यासक्रम, त्यांचे जे पी-वाय-क्यू असतात त्यांचा जो अभ्यास असतो हा मी स्वतः केला होता सक्सेस मास्टर नावाच्या बुकमधनं. सक्सेस मास्टर, हो, हे बुक तुम्ही परचेस करू शकतात. यामध्ये टॉपिक वाईज एमसीक्यू असतात, जे याच्या आधी आलेले 2013 पासून 2025 पर्यंत जेही प्रश्न आलेले आहे ते या बुकमध्ये इन्क्लुडेड होते. 24 ला मी जेव्हा अभ्यास केला होता तेव्हाही ही बुक अवेलेबल होती, जिचा मला खूप जास्त फायदा झाला होता जेव्हा मी अभ्यास करत होतो. त्या व्यतिरिक्त टाईम मॅनेजमेंट करणे. हो, जर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट होत नसेल तर टाईम मॅनेजमेंटचा व्हिडिओही मी बनवलेला आहे, जो तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या चॅनलवर जाऊन बघू शकता. जिथून तुम्हाला परीक्षेच्या वेळेस खूप जणांना 2.5 तास पुरत नाही. मग हा का पुरत नाही हे सगळं मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याला कसं टॅकल करायचं हेही त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी बघू शकता. चला, आता अभ्यासाच्या काही मुख्य टिप्स मी तुम्हाला देतो. त्या म्हणजे नियमितता. सगळ्यात पहिले काय आहे की
मी जेव्हा अभ्यासाची सुरुवात केली होती, तेव्हा मी नियमित अभ्यास करायचो. जसा बालमानसशास्त्र असेल, हा घटक हा जो विषय आहे, याचा मी डेली अभ्यास करायचो. गणिताचा मी डेली अभ्यास करायचो. मराठीचा मी अभ्यास एकदा करून ठेवला, त्यानंतर मी मराठीचे प्रश्नांचा सराव रेग्युलर करायचो. त्या टाईमाला रिसोर्स खूप कमी होते 2024ला. परंतु आता तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या चॅनलवरच जाशाल, तर तुम्हाला खूप जास्त रिसोर्स मिळणार आहे. तर तिथून तुम्ही खूप जास्त अभ्यास देखील करू शकतात, फक्त चॅनलवरून. चला, त्या व्यतिरिक्त दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ही गोष्ट स्टार करून ठेवा, स्वतःच्या नोट्स बनवणे. हो, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की वहीमध्ये सिलेबस करा, त्यानंतर स्ट्रॅटेजी बनवा. स्ट्रॅटेजी बनवल्यानंतर तिसरी गोष्ट येते, प्रत्येक टॉपिकच्या तुमच्या हाताने लिहिलेल्या नोट्स. हो, ही गोष्ट एवढी इम्पोर्टंट आहे, कारण की शेवटीला जेव्हा तुम्ही रिव्हिजन करणार आहात, तर त्या नोट्स वाचूनच तुमची चांगल्या प्रकारे रिव्हिजन होणार आहे. त्यामुळे स्वतःच्या नोट्स बनवा आणि शेवटीला त्याचं एनालिसिस करा. त्यानंतर फार महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे टेस्ट सोडवणे. टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी टेस्ट सोडवणे आपल्याला फार गरजेचं असतं. आता ही तर झाली माझी गोष्ट. मी ह्या गोष्टी सगळ्या पालन केल्या होत्या. मी ह्या गोष्टीतून काहीतरी शिकलेलो आहे आणि तुमच्यासाठी काय बेस्ट असणार आहे, तर तेही मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे. तुम्हाला काय करायचे? सगळ्यात पहिले प्रत्येक विषयाच्या नोटबुक बनवा. नोटबुक बनवल्यानंतर त्या नोटबुकमध्ये दुसरी गोष्ट असेल अभ्यासक्रमाचे विश्लेषण करणे. आता अभ्यासक्रमाचे विश्लेषण तुम्ही केले. तिसरी गोष्ट काय करायची आहे, टॉपिक नुसार नोट्स तुमच्या हाताने बनवायच्या आहे. स्वतः लिहून या नोट्स बनवायच्या आहेत. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, टॉपिक नुसार टेस्ट सोडवायच्या. आता तुम्ही एखादा बालमानसशास्त्राचा घटक घेतला, गणिताचा घटक घेतला. घटक तुमचा कंप्लीट झालेला आहे. तुमचा तो टॉपिक संपलेला आहे. त्याच्यानंतर तुमचं मूल्यांकन होणं फार गरजेचं आहे. तो टॉपिक तुम्हाला किती समजला हे कशावरनं कळणार? तर हे कळणार तुम्हाला टेस्टमधनं. त्याच्यामुळे हा एक इम्पोर्टंट घटक असणार आहे तुमच्या अभ्यासादरम्यान. त्यानंतर न समजलेल्या जर तुम्ही टेस्ट सीरीजमधले काही प्रश्न तुम्हाला नाही समजलेले, तर जे नाही समजले प्रश्न त्यांचं विश्लेषण करा आणि जर तुम्हाला फारच गोष्टी नाही समजलेल्या आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकतात, न समजलेल्या ज्या कन्सेप्ट आहे, त्यांचा सराव वापस एकदा करू शकतात. वापस एकदा त्यांच्या नोट्स बनवू शकतात. दुसरे कोणते व्हिडिओ बघा, तुम्हाला समजा कोणत्या व्हिडिओमधनं नाही समजलेले आहे. अशा प्रकारे तुम्हाला जे आहे, प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटची महत्त्वाची गोष्ट येते, ती म्हणजे मॉक टेस्ट सोडवणे. मॉक टेस्ट म्हणजे जी फुल लेंथ टेस्ट असते 150 मार्काची. फार लोकांना प्रॉब्लेम येतो परीक्षेमध्ये, आम्हाला वेळ पुरला नाही. आता वेळ पुरला नाही याबद्दल सविस्तर व्हिडिओ मी घेतलेला आहे. जो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकतात आणि त्याच्या मागचे कारण आणि त्याच्यावरती उपचार तुम्ही काय करू शकतात हेही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. या 6 स्टेपचं तुम्ही पालन करा. तुमची टी-ई-टी 100% निघू शकते, जर तुम्ही योग्य स्टडी प्लॅन बनवलेला आहे. आता अभ्यास मी किती घंटे करायचो, तर मी स्वतः जवळपास 7 ते 8 घंटे अभ्यास करायचो. आता याच्यामध्ये डिव्हिजन कशी होती, तर सरावासाठी मी 2 ते 3 तास द्यायचो आणि बाकी गोष्टी मी YouTubeचे व्हिडिओ बघण्यामध्ये द्यायचो. ज्याच्यामध्ये खूप जास्त वेळ जो आहे माझा व्हिडिओ सर्च करण्यामध्ये जायचा. म्हणजे काय व्हायचं, की प्रत्येक टॉपिक मग तो टॉपिक सर्च मारायला बरोबर भेटला, नाही भेटला याच्यामुळे माझा वेळ जास्त वाया जायचा. जर तो वेळ तुम्हाला वाया जाऊ द्यायचा नसेल, तर तुम्ही काय करू शकतात, टी-ई-टीची द्रोणा 9.0 ही बॅच पर्चेस करू शकतात. ज्याच्यामध्ये टेस्ट सीरीज तुम्हाला वेगळी सापडण्याची गरज नाही. अभ्यासक्रमाचे विश्लेषण वेगळं सापडण्याची गरज नाही. तुम्हाला टॉपिकनुसार ज्या नोट्स आहेत ते वेगळं सापडण्याची गरज नाही. या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी एका ठिकाणी पाहिजे असेल, तर तुम्ही ही बॅच जी आहे पर्चेस करू शकतात. त्यानंतर जर तुम्हाला रेकॉर्डेड बॅच पाहिजे असेल, तर रेकॉर्डेड बॅचही उपलब्ध आहे, ज्याच्यामधनं तुम्ही तुमचा योग्य सराव अभ्यास करू शकतात. चला, त्या व्यतिरिक्त सी-टी-टीचा जर तुम्ही अभ्यास करत असाल, तर सी-टी-टीची ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे. टेटचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तर टेटची ही रेकॉर्डेड बॅच इथे उपलब्ध असणार आहे. त्या व्यतिरिक्त टी-ई-टीच्या जर तुम्हाला विथ बुक बॅच पाहिजे असेल, सेम 9.0 द्रोणा बॅच असणार आहे, जिच्यामध्ये तुम्हाला घरपोच बुक्स उपलब्ध पाहिजे असतील, तर ही बॅच तुम्ही पर्चेस करू शकतात. आणि जर तुम्हाला ग्रुपमध्ये तुम्ही आले, तर तुम्हाला डिस्काउंट मिळेल 15%चं. चला, 10+ विद्यार्थी इथे असणं आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला टी-टीची बॅच नसेल पर्चेस केली, तुम्हाला फक्त सराव करायचा आहे, तर टेस्ट सीरीजही उपलब्ध आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो, की ज्यांनी टेस्ट बॅच घेतलेली आहे, त्यांना टेस्ट सीरीज वेगळी घेण्याची गरज नाहीये.
ज्यांना फक्त टेस्ट सीरीज पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांनी इथून टेस्ट सीरीज घेऊ शकतात. 350 प्लस टेस्ट सीरीज याच्यामध्ये असणार आहे. टॉपिक वाईजही टेस्ट आहे, विषयानुसारही टेस्ट आहे आणि फुल लेंथ टेस्टही इथे उपलब्ध आहे. ज्याचा सराव करून तुम्ही वेळेचं नियोजन परीक्षेमध्ये करू शकता. चला, त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला मार्गदर्शक पुस्तकं पाहिजे असतील, मी ज्या पुस्तकाचं तुम्हाला सांगितलं होतं ते म्हणजे टी सक्सेस मास्टर नावाचं बुक, ज्याच्यामधनं पी-वाय-क्यूचं एनालिसिस तुम्ही करू शकतात आणि पी-वाय-क्यूच्या एनालिसिस करून नेमके पेपरला कसे प्रश्न येतात हे जाणून घेऊ शकतात आणि त्याप्रमाणे आपलं अभ्यासाचं नियोजन तुम्ही करू शकतात. त्या व्यतिरिक्त पेपर 1चं बुक आहे, पेपर 2चं बुक आहे. बालमानसशास्त्राचं सेपरेट बुक तुम्हाला पाहिजे असेल तर तेही बुक तुम्ही तिथून पर्चेस करू शकतात. चला, त्या व्यतिरिक्त टी-टी-सी-टी-टी टेट शिक्षक भरतीचा आपलं इग्नाइट अकॅडमीचं चॅनल आहे, जे तुम्ही फॉलो करून ठेवू शकतात, ज्याच्यामधनं तुम्हाला नवनवीन जे अपडेट आहे ते मिळतच राहतात. चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच गोष्टी मला तुमच्यासोबत डिस्कस करायच्या होत्या. मिळू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नवीन एखादा टॉपिक घेऊन. तुम्हाला जर काही प्रश्न असतील अभ्यासा रिलेटेड तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका. मी नक्की त्या पॉइंट्सवरती व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करेल. चालेल, मिळू आता नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इग्नाइट अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि नवनवीन शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.